सो हेलो एव्हरीवन, दिस इज युअर डिवाइस सर. वेलकम टू अवर न्यू व्हिडिओ. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत सायन्स 2 चा एक जबरदस्त असा चॅप्टर ज्याचं नाव आहे लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1. आता लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 हा चॅप्टर बघताना आपल्या बॉडीमध्ये कंटिन्युअसली काही ना काही वर्क करत राहतात. कोणत्या ना कोणत्या सिस्टम जे आहे ते आपल्या बॉडीमध्ये वर्क करत राहतात. जसे फॉर एक्झाम्पल आपली पहिली सिस्टम आहे डायजेस्टिव्ह सिस्टम. आपण जे पण काही खाणं खातो, सगळं काही जेवण करतो, ते पचवण्याचं काम जे करते ते कोण करते? डायजेस्टिव्ह सिस्टम. त्याच्यानंतर सेकंड वाली आहे रेस्पिरेटरी सिस्टम. आपण ऑक्सिजन घेतो, कार्बन डायऑक्साईड सोडतो, त्याच्यानंतर आपलं जेवण जो आहे तो एनर्जी मध्ये कन्वर्ट होते, त्या सगळ्यांना आपण म्हणतो रेस्पिरेटरी सिस्टम. त्याच्यानंतरची जी प्रोसेस आहे ते आपली सर्क्युलेटरी सिस्टम. आपल्या बॉडीमध्ये कंटिन्युअसली जो आहे ब्लड इकडून तिकडे डोक्यापासून कानापासून पायापर्यंत सगळीकडे जो आहे रक्त वाहत असते, ब्लड वाहत असते, त्यालाच म्हणतो आपण सर्क्युलेटरी सिस्टम. त्याच्यानंतर एक्सक्रिटरी सिस्टम. आपण जेवण जे पण काय करतो, जेवढा आपण पचवतो ना, बाकीचा वेस्ट प्रोडक्ट जो आहे तो आपण बाहेर काढून टाकतो, त्याला म्हणतो आपण एक्सक्रिटरी सिस्टम. आणि किडनी आणि बाकीचे जे पण आहे ते थोडेसे आपल्याला जास्त हेल्प करतात या एक्सक्रिटरी सिस्टम मध्ये. त्याच्यानंतर जर आपली कोणती प्रोसेस असेल तर ते असतील नर्वस सिस्टम. कोणती असते? ते आपली नर्वस सिस्टम. अशा प्रकारचे सगळे जे आहेत इंडिव्हिज्युअली वर्क करतात, पण त्यांचा सगळ्यांचा कुठं ना कुठं तरी कोऑर्डिनेशन हा जुडून असते. सगळ्यांचा आपल्या ब्रेन सोबत काही ना काही गोष्टी जे आहेत ते जुडून असतात. आता हे सगळ्या काही आपल्या बॉडीमध्ये प्रोसेस करण्यासाठी, जशी इथं एखादी मशीन आहे, या मशीनला वर्क करण्यासाठी जशी एनर्जी लागते, या मशीनला वर्क करण्यासाठी काय लागते? एनर्जी लागते. तशाच आपल्या बॉडीला पण वर्क करण्यासाठी लागते मेन गोष्ट, ते म्हणजे राहते आपली एनर्जी. सिमिलरली जेवढे पण आपल्या बॉडीमध्ये वर्क होतात त्याच्यासाठी काय असते, आपल्याला काय आवश्यक असते? ते म्हणजे एनर्जी. मग आता हे जे एनर्जी लागते, तर हे एनर्जी आपल्याला मिळते कुठून? आपल्याला भेटते कुठून हे एनर्जी? तर मग हे जे एनर्जी आहे आपल्याला भेटते, जो आपण रोजच्या जीवनामध्ये जेवण करत असतो, जो आपण फूड खातो, भात भाजी पोळी वरण सगळं काही, गुलाबजामुन पापड जे पण काही खातो, त्याच्यापासून आपल्याला एनर्जी मिळत असते. आता या एनर्जी मध्ये काय असते? तर याच्यामध्ये असते न्यूट्रिएंट्स. आता न्यूट्रिएंट्स म्हणजे काय असते सर? तर न्यूट्रिएंट मध्ये वेगळे वेगळे न्यूट्रिएंट्स असतात. जसे फॉर एक्झाम्पल न्यूट्रिएंट मध्ये असते सगळ्यात पहिले कार्बोहायड्रेट्स, त्याच्यानंतर असते प्रोटीन्स, आणि त्याच्यानंतर शेवटचा एक महत्वाचा भाग असतो तो म्हणजे असतो फॅट्स. मग कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट हे आपल्या न्यूट्रिएंटचे मेन भाग आहे. आता एक गोष्ट सांगतो, या फक्त ना फक्त जेवणामुळेच आपल्याला एनर्जी नाही भेटत, तर आपल्याला एनर्जीसाठी अजून एक आवश्यक घटक असते, आणि तो म्हणजे असते आपला ऑक्सिजन. आता बघा, हे जे आपले कार्बोहायड्रेट आहे हा मेन सोर्स ऑफ एनर्जी आहे. या कार्बोहायड्रेटचा जो रूपांतर आहे ते सिंपल फॉर्म मध्ये होते. कार्बोहायड्रेट जो आहे तो कशामध्ये तरी कन्वर्ट होते. आता तो कार्बोहायड्रेट जो आहे तो कन्वर्ट होते ग्लुकोज मध्ये. कशामध्ये कन्वर्ट होते? तो आपल्या ग्लुकोज मध्ये. मग हे गोष्ट लक्षात ठेवा. आता कार्बोहायड्रेट ग्लुकोज मध्ये कसा कन्वर्ट होते ते जे आहे ते आपण बघणार आहोत या चॅप्टर मध्ये समोर जाऊन. पण फक्त आता लक्षात ठेवा, जेवढी पण आपण जेवण वगैरे करतो त्याच्यापासून आपल्याला एनर्जी भेटते, आणि ते एनर्जी बनते कशी ते सगळं काही आपण या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. तर सगळ्यात जास्त महत्वाचं जर आपल्या बॉडीसाठी कोणता असेल तर तो काय असतो? तो असतो आपला कार्बोहायड्रेट. काय असतो? तो आपला कार्बोहायड्रेट. आणि कार्बोहायड्रेटचा रूपांतर कशामध्ये होते? कन्व्हर्जन ग्लुकोज मध्ये. कशामध्ये होते? तो ग्लुकोज मध्ये. आता आपण पाहिलो आपल्या बॉडीसाठी जे आहे ते काय आवश्यक असते? सगळ्यात जास्त न्यूट्रिएंट म्हणजे फूड. पण फूड सोबतच अजून एक गोष्ट सगळ्यात महत्वाची असते, आणि ते म्हणजे असते आपला ऑक्सिजन. काय असतो तो महत्वाचा? ऑक्सिजन. जसा फॉर एक्झाम्पल आता आपल्याकडे एक सुतळी बॉम्ब आहे मोठावाला. तो सुतळी बॉम्ब जो आहे त्याला समजा का तुम्हाला जाळाचा असेल, त्याला समजा का तुम्हाला फोडाचा असेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला माचीसची आवश्यकता असते किंवा अगरबत्तीची आवश्यकता असते. तर ते अगरबत्ती किंवा माचीस म्हणजेच असते ऑक्सिजन, आणि तो जो सुतळी बॉम्ब आहे तो म्हणजे होता आपला फूड. म्हणजे बिना माचीसना आपण फूडला जो आहे, बॉम्बला जो आहे तो फोडू नाही शकत. तशाच प्रकारे बिना ऑक्सिजनना आपण फूडला जो आहे तो यूज नाही करू शकत, आपली बॉडी यूज नाही करू शकत. मग हा जो ऑक्सिजन जो आहे तो का करणार आहे? फूडला फोडाचा काम करायचा आहे, तोडाचा काम करणार आहे. आता सगळा जो आपण कंपोनंट खातो, एखाद्या गोष्टी समजा का माझ्या पोटामध्ये बनतात, तर पोटापासून हातापर्यंत, हातापासून डोक्याच्या एक एक केसापर्यंत, पायाच्या नखापर्यंत पोहोचली पाहिजे. तर पोहोचवण्याचं काम कोण करते? तर आपला करते तो सर्क्युलेटरी सिस्टम. आणि सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये सगळ्यात महत्वाचा कोणता पार्ट असेल तर तो असते आपला ब्लड. काय असतो तो पार्ट? आपला ब्लड. पहा मग आता, मग ब्लड जो आहे तो सगळा काय घेऊन जाण्याचं काम करतो, त्याच्यासाठी सगळ्यात तो इम्पॉर्टंट आहे. आता त्याच्यानंतर जर आपण पाहिलो तर हाऊ फ्रॉम वेअर डू वी गेट न्यूट्रिएंट. मग आता आपल्याला हे न्यूट्रिएंट भेटते कुठून? वी ईट फ्रूट अँड व्हेजिटेबल. त्याच्यासाठी आपण फ्रूट आणि व्हेजिटेबल्स वगैरे खात असतो. तुम्ही फळं खाता, भाजी खाता, पोळी खाता, ते सगळं काय आपण खात असतो, त्याच्यापासूनच तर आपल्याला हा सगळा काय भेटते. आता आपल्याला माहित आहे की आपण जे ग्रीन प्लांट, जे हिरव्यावाल्या वनस्पती असतात,
त्या ग्रीन प्लांट जे आहे ते सनलाईटच्या प्रेझेन्स मध्ये एक प्रोसेस करते फूड बनवायची, आणि त्या प्रोसेसलाच म्हणतो आपण फोटोसिंथेसिस. हे तर प्रोसेस आपण लहानपणीपासून शिकत असो. फूड बनायची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसलाच आपण काय म्हणतो, फोटोसिंथेसिस. काय म्हणतो त्याला आपण, फोटोसिंथेसिस. आता हे जे फोटोसिंथेसिस ना प्लांट जो आहे तो फूड बनवत आहे, काही प्रमाणामध्ये थोडा जो आहे तो काय करते, स्वतः यूज करतात त्याच्या स्वतःच्या ग्रोथसाठी. जसं आता फळ जो आहे तो राईप होत आहे म्हणजे पिकत आहे, त्याच्यानंतर कोणता प्लांट मोठा होत आहे, फुल मोठा होत आहे, पहा आता झाड मोठा होत आहे. या स्वतःच्या प्लांटच्या प्रोसेससाठी तो काय करताय, स्वतः अन्न यूज करताय. स्वतः अन्न काय करताय, यूज करताय प्लांट. पण रिमेनिंग जो जास्तचा फूड तो बनवून ठेवताय तो काय करते, तो स्टोअर करून ठेवते. काय करून ठेवते, तो रिमेनिंग फूड जो आहे तो काय करून ठेवते, स्टोअर्ड. मग तो स्टोअर्ड कुठं करते, तर तो फ्रूट मध्ये स्टोअर करेल, त्याच्यानंतर तो समजा का सीड्स मध्ये स्टोअर करेल, त्याच्यानंतर काही प्रमाणामध्ये जो असेल तो समजा का स्टेम मध्ये स्टोअर करते, काही प्रमाणामधला जो फूड आहे तो रूट मध्ये स्टोअर करते. मग अशा काही भागामध्ये तो का करते, सगळा आपला झाड जो आहे तो स्टोअर करून ठेवते फूड. जो पहा आता प्लांट का करत आहे, अन्न बनवत आहे फोटोसिंथेसिसचा यूज करून. काही प्रमाणामध्ये तो यूज करताय आणि जास्तचा अन्न जो उरलेला अन्न आहे तो स्टोअर करून ठेवत आहे. कुठं कुठं, फ्रूट मध्ये, सीड्स मध्ये, स्टेम मध्ये, रूट मध्ये, सगळ्या जागी तो भरून ठेवताय, जमा करून ठेवताय. आणि आपण प्लांटचे हेच तर पार्ट खात आहोत, आणि त्यांची जी स्टोअर केलेला फूड आहे तो आपण काय करतो, खातो. आणि आपल्याला त्याच्यापासूनच काय भेटते, एनर्जी भेटते. मग आता कोणते कोणते असे सोर्स आहेत ज्याच्यातून आपल्याला कार्बोहायड्रेट भेटते, तर सगळ्यात पहिला महत्वाचा सोर्स आहे तो म्हणजे आपला मिल्क. कोणता आहे, मिल्क. दुधापासून आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट भेटते. त्याच्यानंतर जे आपण स्वीट्स खातो, पेढा, बर्फी वगैरे, त्याच्यापासून पण आपल्याला भेटते कार्बोहायड्रेट. शुगर जे खातो आपण, साखर ज्याला म्हणतो, त्याच्यापासून पण आपल्याला कार्बोहायड्रेटच भेटते. त्याच्यानंतर जो गुड खातो आपण, ज्याला जॅगरी म्हणतो, त्याच्यापासून पण आपल्याला कार्बोहायड्रेट भेटते. अजून काही काही भरपूर सारे पदार्थ आहेत, जसं आहे काय हनी पासून पण आपल्याला काय भेटते, तर कार्बोहायड्रेटच भेटते. त्याच्यानंतर जर आपण बघू फ्रुट्स, वेगळे वेगळे जे फ्रुट्स आहेत त्याच्यापासून पण आपल्याला कार्बोहायड्रेट भेटते. त्यानंतर जर आपण बघू का व्हेजिटेबल्स, भरपूर सारे आपण भाजीपाला खातो, त्याच्यापासून पण आपल्याला कार्बोहायड्रेट भेटते. तशाच प्रमाणे आपण गहू खातो, व्हीट ज्याला म्हणतो, त्या गव्हापासून पण आपल्याला कार्बोहायड्रेट भेटते. पोळी, गहू तर खात नाही तुम्ही, गव्हाची पोळी बनवून खाता. तशाच प्रकारे जो आहे मका, ज्याला आपण कॉर्न म्हणतो, स्वीट कॉर्न वगैरे जो खाता बघा, आता पावसाळ्याच्या सीझन मध्ये बढिया भाजून घेऊन, त्याला पण त्याच्यापासून पण आपल्याला कार्बोहायड्रेट. अजून हे जे दिसत आहे आपल्याला, याला आपण नाचणी म्हणतो. या नाचणीपासून, नाचणी म्हणजे नाचत नाही राहते, याला आपण रागी नाव आहे याचं, नाचणी. त्या नाचणीपासून पण आपल्याला काय भेटते, कार्बोहायड्रेट. तशाच प्रकारे ज्वार, त्याच्यानंतर बाजरी, त्याच्यानंतर अजून समजा का आपण बघितलं तर राईस, त्याच्यानंतर जर बघितलं तर आपण पोटॅटो, त्याच्यानंतर समजा बघितलं आपण स्वीट पोटॅटो, या सगळ्यापासून आपल्याला जो आहे काय भेटते, आपल्याला कार्बोहायड्रेट भेटते. आणि 1 ग्राम कार्बोहायड्रेट पासून, लक्षात ठेवा, 1 ग्राम ऑफ कार्बोहायड्रेट कंटेन 4 किलो कॅलरी. किती किलो कॅलरी भेटते आपल्याला, 4 किलो कॅलरी. 1 ग्राम कार्बोहायड्रेट पासून आपल्याला 4 किलो कॅलरी एनर्जी भेटते. किती किलो कॅलरी, 4 किलो कॅलरी. 1 ग्राम ऑफ कार्बोहायड्रेट गिव्स 4 किलो कॅलरी ऑफ एनर्जी. 4 कॅलरी नाही, 4 किलो कॅलरी, केकाल म्हणतो याला आपण, 4 केकाल ऑफ एनर्जी. लक्षात ठेवा, एमसीक्यू मध्ये विचारण्याचे चान्सेस आहे का, फ्रॉम 1 ग्राम ऑफ कार्बोहायड्रेट हाऊ मेनी कॅलरीज वी गेट, सो 4 किलो कॅलरी वी गेट. राहील लक्षात. आता हे जे एनर्जी भेटते आपल्याला, आपण तर म्हणलो का एनर्जी आपल्याला भेटत आहे, दिस एनर्जी इज ऑब्टेन्ड बाय रेस्पिरेशन. आता आपल्याला माहित आहे की आपल्याला ऑक्सिजनची पण तेवढीच आवश्यकता असते. मग आता हा ऑक्सिजन करते का, आता पहा, ब्रीदिंग मुळे आपण काय करतो, ऑक्सिजन घेतो. ऑक्सिजन जो आहे तो काय करते, आपल्या ब्लड मध्ये सप्लाय होत आहे, आणि ब्लड मधून जो आहे तो एका जागेवरून काय करताय, दुसऱ्या जागेवर जात आहे, म्हणजे तो प्रत्येक सेल पर्यंत जात आहे. आणि हे जे एनर्जी बनवायची प्रोसेस आहे हे आपल्या सेल मध्येच होत आहे. कुठं होत आहे, हे आपल्या सेल मध्ये. आपण ऑक्सिजन घेतलो, ऑक्सिजन जो आहे इथून गेला, इथून आपला तो ब्लड मध्ये गेला, आणि ब्लड मधून तो प्रत्येक सेलमध्ये तो काय गेला, ऑक्सिजन गेला. आता त्या सेलमध्ये जाऊन करते का, तो या सेलमध्ये आहे ऑक्सिजन. याला समजा का आपण झूम केलो, पहा मग आता आपण जो जेवण केलो त्याच्यापासून काय भेटलं आपल्याला, ग्लुकोज. आणि इथून जो ऑक्सिजन आला आपल्या रेस्पिरेशन मधून, तो ऑक्सिजन जो आहे या ग्लुकोजच्या आतमध्ये शिरणार आहे. ग्लुकोज मध्ये 6 कार्बन असतात, तर मग इथं 1 2 3 4 6 4 6 1 2 3 4 5 6 असे 6 कार्बन ॲटम आपण घेतलो. मग हा जो आहे इथं ऑक्सिजन याला चिपकते, आणि हा चिपकल्यानंतर याचा काय करते, याच्यापासून कसा तो एनर्जी बनवते, हा सगळा काही डिटेल मध्ये जो आहे आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. त्यालाच म्हणतो आपण एनर्जी प्रोडक्शन. काय म्हणतो त्याला आपण, एनर्जी प्रोडक्शन.
त्याची काही एक स्टेप नसते, त्याची 3 वेगळ्या वेगळ्या स्टेप्स आहेत. ते कोणत्या स्टेप्स आहेत, काय असते ते डिटेलमध्ये आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत या व्हिडिओला जो आहे तुम्ही लाईक करा, कमेंट नक्की करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. तुमच्या युनिट टेस्टसाठी हा एक महत्त्वाचा चॅप्टर आहे. याच्यामध्ये मायटोसिस, मियोसिस सारखे जबरदस्त कॉन्सेप्ट आपल्याला शिकायचे आहे. त्याच्यासाठीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.